नमस्कार. वीणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण बनवतोय काकडीचं धोंडास. बघितलात काकडी केवढी मोठी आहे ती. आणि तुम्ही म्हणाल आत्ता काकडी कुठे मिळाली तुम्हाला, गणपतीनंतरच काकड्या मिळतात. तर असं नाही आहे, आता निसर्ग बदलला आहे, त्याच्यामुळे कधी केव्हाही काकड्या मिळत आहेत. तर काल आम्ही एका गावात गेलेलो संध्याकाळचे, तर त्यांच्याकडे ही काकडी होती. तर आम्ही गेल्यावर ते म्हणाले लवकर आलं असतं तर मळ्यातून भाजी आणता आली असती. आता रात्रीची भाजी आणायला कसं जाणार, मग आता तुम्हाला काय द्यायचं. म्हटलं आम्ही काहीच नको, आम्ही आलो तसे जाणार, काही नको आहे आम्हाला. ते बोलले असं कसं रिकाम्या हाताने पाठवणार, काहीतरी दिलं पाहिजे ना. आणि तसेही कोकणातली लोक एकदम दिलदार आहेत देण्या घेण्याच्या बाबतीत. तर इथे बघा त्यांनी घरात जाऊन ना ही एवढी मोठी काकडी आणली. मी पण एकदम हेच झाले, शॉक, की आत्ता काकडी कुठे असणार. पण होती त्यांच्याकडे. ते म्हणाले काहीतरी बनवा ह्याचं. मग घेऊन आले. आता म्हटलं एवढ्या काकडीचं करायचं का, आणि एवढी मायेने त्यांनी दिली आहे तर ती जास्त दिवस ठेवली नाही, आपल्याकडून खराब झाली. आपल्याला कशी ठेवतात वगैरे काहीच माहिती नाही आहे तिला अशी जपून. म्हणून मग मी म्हटलं चला धोंडासच बनवूया. तर काकडी बघा आपण इथे अशी कट केली आणि त्याच्या बिया काढून घेतल्यात आतमधच्या सगळ्या अशा. ह्या ठेवून देणार आहे मी तशाच. अशा मी ना प्रत्येक वेळेस बिया ठेवते आणि रुजत पण घालते. पण झालं काय, माझ्याकडे खारुताई वगैरे भरपूर आहेत, उंदीर वगैरे पण भरपूर आहेत. ह्या सगळ्या बिया मी जमिनीत किंवा एखाद्या टपात वगैरे घातल्या की त्या सगळ्या उकरून घेऊन जातात आणि खातात बिया. त्याच्यामुळे माझ्याकडे काही झाडं उगवत नाही. नेहमी मला कधी लागली तर विकतच काकडी आणावी लागते. तर इथे बघा आपण काकडीचं असं साल काढून घेतोय आणि हिला ना मिक्सरवर फिरवून घेणार आहोत आपण आणि बारीक करणार आहोत. तुम्ही किसणीवर सुद्धा हिला किसून घेऊ शकता आणि साल असेल ते मागचं काढून टाकायचं. आणि साल आधी काढायचं नाही, म्हणजे मग कसं आधी काढलं तर तुमच्या हाताला किसणी लागण्याची शक्यता असते. हे साल आपल्या हातासाठी सेफ खूप छान राहतं, नंतर टाकून द्यायचं साल. तर मला तरी किसणीवर खूप बरं वाटतं, म्हणजे मग मिक्सरवर वगैरे फिरवायची झंझट राहत नाही. तर इथे बघा आज मी मिक्सरवर फिरवून घेतलं. असं सगळी काकडी मी सालं काढून घेतलेत. पण अर्ध्याच काकडीची घेतली ना, अर्धी काकडी तशीच आहे अजून. पण एवढ्या मोठ्या काकडीचं करणार काय मी, बघू 2 दिवसांनी मी विचार करेन तिचं पण काय करायचं ते. तर आता आपण हिला बारीक करून घेऊया पहिलं. त्यानंतर आपल्याला धोंडासासाठी लागणार आहे शेंगदाणे. तर इथे बघा आपण शेंगदाणे असे भाजून घेतोय, गॅस बारीक ठेवून भाजतोय, एकदम खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर इथे असे आपले शेंगदाणे भाजून पण झाले आहेत. ह्याची सालं काढून घेतलेत मी आणि मिक्सरवर जरा असे रवाळ जाडसर असे मी वाटून घेतलेत. आता बघा मी सुखाच रवा टाकलाय कढईमध्ये आणि तो सुकाच परतणार आहे. सुका परतल्यानंतर ना रवा चांगला फुलतो. आधीच तुपात आपण रवा टाकला ना तर तेवढा व्यवस्थित फुलत नाही, म्हणून मी आधी असाच गरम करून घेते आणि नंतर तूप टाकते. आणि आपल्याला शिरा नाही बनवायचा आहे, आपल्याला इथे धोंडाच बनवायचे. तर धोंडासामध्ये टाकण्यासाठी ना गॅस मी बारीक करून ठेवलाय रव्याखालचा. आणि इथे बघा खोबरं आणि जिरं सुद्धा थोडंसं बारीक करून घेते, कारण ते पण आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये. इथे बघा आपला एका साईडला रवा सुद्धा गरम होतोय चांगला. आधी थोडासा ह्याला मी गरम करून घेणार आहे आणि नंतरच ह्याच्यात तूप टाकणार आहे. बरं, तूप पण मी एवढं टाकणार आहे की 2 किंवा 3च चमचे टाकणार आहे, कारण आपण शिरा केला तर 1 वाटीला 1 वाटी किंवा अर्धी वाटी टाकू शकतो. पण आपण 2-3 चमचेच तूप टाकणार आहोत. आता रवा आपला चांगला गरम झाला आहे. आपण थोडासा त्याला गरम करून घेतला कढईमध्ये. आता तुपात थोडासा गरम करायचा, त्याला खमंग असा भाजून घ्यायचा कलर चेंज होईपर्यंत. तर तूप झालंय थंडीमुळे घट्ट, कारण मी दिवसा व्हिडिओ बनवते त्याच्यामुळे ते पडे ना त्या बरणीमधून. आणि मी ठेवले त्याला गॅसच्या बाजूलाच. पण बघूया आता कधी वितळते. ती प्लॅस्टिकची बॉटल आहे तर ती पण वितळण्याची शक्यता असते ना, त्याच्यामुळे बघूया. आता हा बघा माझा ना मोबाईल गरम होतो आणि मग असा झापाक झुपूक करतो मधीच. त्याच्यामुळे माझा मोबाईल पण आता गरम होऊन होऊन 1 वर्ष खराब होत चाललाय. आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच बोलतेय, मग मुलं ओरडत बसतात, कारण मोबाईलच बदल म्हणतात पहिला तो. तर असाच मधीच काहीतरी त्याचं होतं आणि तो असा वाढतो त्याचं हे आणि मग कमी होतो. तर इथे बघा आपण छान असा खमंग रवा भाजून घेतोय. फ्लॅशला काहीतरी त्याच्या झालेलं आहे, फ्लॅश कमी जास्त असं करतो मोबाईल माझा. कॅमेऱ्याचा काहीतरी प्रॉब्लेम आला आहे त्याला. तर आपला खमंग रवा पण भाजून झालाय आणि आपण ह्याच्यात बघा ती वाटून घेतलेली काकडी मिक्सरवर फिरवून ती ओतली आहे. आता हे सगळं मिश्रण मी एकत्र करून घेणार आहे. आता प्रमाण म्हणायचं तर यापूर्वी धोंडासाचे बरेचसे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनेलवर,
पण तुम्हाला तरीसुद्धा धावता धावता मी सांगते. तर मी इथे 1 ग्लास रवा घेतलाय, 2.5 ग्लास काकडी होती माझी आणि पाऊण ग्लास मी हा गूळ घेतलाय. पण तरीसुद्धा मला तो जास्त वाटत होता म्हणून मी थोडासा कमी करून ठेवला. आधी म्हटलं वितळूया, कारण गूळ कसा एकदम असा खड्यासारखा असतो किसला तरीसुद्धा, मग तो जास्त होण्याची शक्यता, म्हणून मी त्याच्यातलं थोडासा कमी करून ठेवला. इथे बघा आपण खोबरं आणि जिरं थोडंसं आपण मिक्सरवर फिरवून घेतलेलं ते सुद्धा त्याच्यात टाकले आणि हे सगळं मिश्रण आपण एकत्र करतोय. अजून सुद्धा बघा मी काय काय आतमध्ये टाकते इथे. तर चवीपुरतं आता आपण टाकूया मीठ थोडंसं. तर इथे मी थोडं मीठ टाकते बघा, थोडीशी हळद टाकणार आहे आणि हे चांगलं मिश्रण गूळ वितळेपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचं, नाहीतर मग गुळाचे कसे खडे खडे राहू शकतात. शेंगदाणे मी बोलले तुम्हाला त्याप्रमाणे हे बघा थोडेसे असे रवाळ वाटून घेतलेत, ते सुद्धा टाकते मी याच्यामध्ये. आता आपलं राहिलंय फक्त वेलची पावडर टाकायची, ती सुद्धा आपण थोड्या वेळाने टाकूया. पहिला आधी हे मिश्रण सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. हळद सुद्धा आपली ह्याच्यात टाकून झालेली आहे. हां, समजा मी विसरले असेल सांगायला तर पुन्हा एकदा सांगते तुम्हाला. आणि हा राहिलेला गूळ मला थोडासा कमी वाटला म्हणून मी सगळा गूळ टाकला त्याच्यात आणि अगदी धोंडास परफेक्ट झालेलं, चवीला सुद्धा खूप छान झालेलं. तर इथे बघा हा गूळ मी चांगला वितळून घेणार आहे आणि एकदम शॉर्टकट मारणार आहे. एकतर तुम्ही कुकरमध्ये लावायचं हे धोंडास, नाहीतर मग तुम्ही वाफेवर पण ठेवू शकता. पण असं पूर्वीसारखं ढवळत बिवळत बसायला नकोय किंवा सुकवत बसायला नकोय. इथे मी वेलचीची पावडर टाकते बघा 2 चमचे. तर तीही व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. आपला गूळ पण चांगला वितळलाय आतमध्ये. तर आता मी एका कुकरच्या डब्यामध्ये ठेवणार. 4 शिट्ट्या काढल्यात की आपलं धोंडास तयार होणार आहे. पण तुम्हाला तसं नाही करायचं असेल तर तुम्ही जसं आपण इडली पात्र वगैरे असतं खरवस ठेवतो तसं जरी ह्याला ठेवलं ना तरी हे चांगलं धोंडास बनणार आहे. पण आमच्या पूर्वी आजीच्या काळी कसं चुलीवर वगैरे टोपात ठेवायचे आणि सारखं ते ढवळत राहायचे आणि सुकत आलं की निकाऱ्यावर ठेवायचे रात्रभर आणि मग सकाळी खोलून बघायचे. पण धोंडास चुलीवरचं 1 नंबर लागायचं, अगदी म्हणजे गॅसपेक्षा सुद्धा चविष्ट. कारण शेवटी ते चुलीवरचं असायचं आणि पूर्वीच्या माणसांच्या हातातलं असायचं, त्याच्यामुळे अजूनच चव चांगली लागायची त्या धोंडासाची. आपण जेव्हा पण मारतो ते सगळे शॉर्टकट मारतो. तर इथे बघा मी हे सगळं मिश्रण आहे धोंडासाचं ते डब्यामध्ये टाकते आणि त्याला ना मी आधी तूप लावून घेतले. तुम्ही बघितलं असेल, तूप लावून घ्या म्हणजे मग निघायला सोपं जातं. तर डब्याच्या आतमध्ये सगळीकडे तूप पसरून घ्यायचं. असं तूपच लावा, तेल लावू नका, नाहीतर मग चव बिघडणार त्याची. तर सगळं मी हे मिश्रण आहे ते त्याच्यात ठेवलं आणि वरून बघा हळदीची पानं छोटी छोटीच होती माझ्या झाडावर, तर ती काढून आणली. 2च मिळाली मला, जाऊ दे थोडासा वास लागेल आणि अजून चव वाढेल त्याची, म्हणून मग मी त्याच्यावरती पानं ठेवलीत. आणि इथे बघा मी वाफेवरच ठेवलं, असं झाकण ठेवलं पाणी जाऊ नये वाफेचं आतमध्ये म्हणून. आणि ह्याच्यावर झाकण ठेवून मी असं वाफेवरच तयार केलं. 20 ते 25 मिनटं मी असं ठेवलं आणि एकदम गार झाल्यानंतर तुम्हाला हे मी धोंडास दाखवते. धोंडास गरम गरम काढायचं नाही आणि खोलायचं पण नाही, ह्या डब्यातून पण काढायचं नाही, पूर्ण गार झाल्यानंतरच काढायचं. आणि तरीसुद्धा तुम्हाला काढायला जर काही चॅलेंज येत असेल तर ह्या डबा उचलून 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा की हे धोंडास पटकन निघणार आहे. मी काय फक्त ह्याच्यातूनच कुकरमधूनच काढलंय बाहेर. कुकरमध्ये पण बनवू शकता किंवा वाफेवर तुम्ही बनवू शकता. हे इतकं सोपं आहे आपल्याला धोंडास बनवणं. तर मी सांगितले त्या पद्धतीने तुम्ही धोंडास नक्की बनवा. तर इथे बघा मी डब्यातनं धोंडास असं व्यवस्थित केक टाईप असं काढून घेते आणि आपण तूप लावलेलं ना डब्याला, त्याच्यामुळे इझी आलं. त्यामुळे आठवणीने तूप लावायला विसरू नका. ज्या भांड्यात तुम्ही धोंडास बनवाल ना त्या भांड्याला आठवणीने तूप लावा. बघा झाला की नाही केक तयार काकडीचा इथे. तर बघा मस्तपैकी असा आपला हा काकडीचा केक तयार झालेला आहे. आणि मी बरेच व्हिडिओ दाखवलेले आहेत धोंडासाचे. आता अचानक काकडी मिळाली तर म्हटलं चला पुन्हा एकदा दाखवूया, तुमच्याबरोबर सुद्धा आपण धोंडास कसं करतो ते शेअर करूया. तर इथे असं आपलं काकडीचं धोंडास तयार. धन्यवाद.